आणि माझा हा सगळा प्रवास जपानीज नाटकाचा 1998 सालापासून सुरू झाला. बरं. आणि 2005 साल उजाडायला लागलं जपानला जाण्यासाठी. तर अशी सडन बसलेली असताना एकदम डोक्यात आलं, आपण पुरुषांना रोजचा स्वयंपाक शिकवला तर की तिला मी तिच्या वाढदिवसाला ब्रेकफास्ट पासनं लंच पर्यंत सगळं मी स्वतः करणार आणि तिला जेवायला घालणार. मग मला असं वाटायचं की असं काहीतरी माझ्याकडे येऊ देत की मी त्याच्यात माझी ही मेडिकलची आवड मी पूर्ण करू शकेन. तर ह्या लहान मुलांची जडण-घडण अतिशय उत्तम रीतीने करणं फार मोठी काळाची गरज आहे. खरंच आहे, खरंच. कॉम्पिटिशन मध्ये तर उतरलात तुम्ही, कुठेतरी तो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला. मी अर्पण नाव आहे त्याचं, अर्पण एक कलाविष्कार ह्या माध्यमातून मी त्याचे स्टेज परफॉर्मन्स सुरू करते आहे. अरे वा. त्याच्यात लहान मुलं पण आहेत, मोठी लोक पण आहेत. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, आज जे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत अत्यंत हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. त्या कलाकार आहेत, दिग्दर्शिका आहेत, निर्मात्या आहेत, शिवाय पुरुषांना त्या स्वयंपाक शिकवतात. ही एक अजून छान वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर नासा रिसर्च बेस बायोसिरॅमिक थेरपी याविषयी त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. त्याबद्दलही त्या आपल्याला सांगणार आहेत. तर स्वागत करूया आजच्या गेस्टचं, मेधा गोखले. मेधा, तुझा रसिक मोहिनीच्या पॉडकास्टला मनापासून स्वागत. अगदी मनापासून मी पण तुला धन्यवाद देते की तू मला इथे छान बोलवलंयस आणि ह्या सगळ्या विषयांना एक आपण कुठेतरी देणार आहोत. येस खूप येस छान वाटते मला भाग्यश्री. आपल्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस कडून ते छोटीशी गिफ्ट देतात. अरे वा, खास तुझ्याकरता. छान, थँक्यू. सो माझा पहिला प्रश्न तोच आहे की तू एक कलाकार आहे. तो अनेक नाटकातनं, सिनेमातनं, सिरियल्समधनं, वेब सिरीजमधनं कामं केलेली आहे, शॉर्ट फिल्म्स केलेले आहेस, दिग्दर्शनही केलेलं आहेस, पुरुषांना स्वयंपाकही शिकवतेस आणि आता मी म्हणलं तसं नासा म्हणजे नासानी बेस्ड जो रिसर्च आहे बायोसिरॅमिकचा, तर थेरपीची, तर त्याविषयी म्हणजे हे सगळं तू करतेस एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी. हे म्हणजे तू समतोल कसा साधतेस खरं सगळ्याचा? मी तुला सांगू का, तू ही एक बेस्ट ऍक्ट्रेस आहेस, डिरेक्टर आहेस, रायटर आहेस. स्विच ऑन ऑफ करणं हे जे आपण खरंच वाक्य म्हणतो ना, ते माझ्या बाबतीत अत्यंत सत्य आहे. कारण नाटकाचा प्रयोग करून यायचं किंवा शूटिंग करून यायचं आणि ते फुड क्लास घ्यायचा. त्यामुळे हा स्विच ऑफ करून टाकायचा आणि हा ऑन करायचा, कप्पा बंद करून टाकायचा. म्हणजे खूप छान जमतं आणि त्या लोकांना वाटत पण नाही की मी ऍक्ट्रेस आहे म्हणून. म्हणजे मग कधीतरी कोणीतरी काहीतरी बघितलं असेल म्हणून, मॅडम तुम्हाला बघितले, मग मी करते काम, असं तो स्विच ऑन ऑफ केलं सगळं जमतं. अच्छा. आणि म्हणजे त्याच्यानंतर तू तो अभ्यासही आयुर्वेदाचा कुठला अभ्यास केलास तू? नासा रिसर्च बेस बायोसिरॅमिक सपोर्टिव्ह थेरपी. पण मग त्याच्या आधी ते डॉक्टर म्हणून तुझं मी सांगते, मला ना लहानपणीपासून मेडिकल फील्डची प्रचंड आवड आणि माझ्या माहेरी सगळे ॲलोपॅथीचे टॉपचे डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर असणं हे माझ्या घरामध्ये खूप युज टू होतं. म्हणजे गोळ्यांचे वास किंवा इंजेक्शनचे वास किंवा ते तपासणं वगैरे, आणि मला खूप आवड होती. त्यामुळे रीडर डायजेस्ट तुलाही माहिती असेल की आपल्या काळामध्ये प्रचंड फेमस होतं. आणि त्याच्यामध्ये ना मेडिकलची वेगवेगळ्या केसेस दर महिन्यात यायच्या, म्हणजे मिरॅकल केसेस. आणि मला काही कळत नव्हतं, पण मी त्या मेडिकल केसेस वाचायची, शब्द वहीत लिहून काढायची. कारण मेडिकल टर्मिनॉलॉजीचे शब्द म्हणजे ते अवघड असायचे, त्यांच्या भाषेतले शब्द. आणि मग अक्षरशः मी डिक्शनरी घेऊन बसून त्याचं स्पेलिंग, त्याचा अर्थ, आणि मग ते आपण खरंच म्हणतो ना मराठीमध्ये र ट ल फ जोडून मग ते सगळं मराठीमध्ये ट्रान्सलेट करणे. मी हे कितवी, 4थी 5वीत असताना मी करायची. एवढं मला मेडिकल फील्डची आवड होती. पण समहाऊ नाही जाऊ शकले मेडिकलला. तर त्याच्यानंतर ही आवड डेव्हलप होत गेली आणि माझ्या एक 23 वर्ष झाली असतील ही बायोसिरॅमिक थेरपी एकांच्याकडनं मला कळली. 23 वर्षापूर्वी? 23 वर्षापूर्वी. माझ्या 25वं वर्ष चालू आहे भारतामध्ये ही थेरपी येऊन. बरं. ही सपोर्टिव्ह थेरपी आहे आणि ह्याच्यासाठी नासाच्या ॲस्ट्रॉनॉट्सना जी थेरपी वापरली जाते ही प्रूव्हन टेक्नॉलॉजी. त्यामुळे मग ती कॉमन मॅनसाठी पण आरोग्यासाठी उत्तम सपोर्टिव्ह म्हणून त्यांनी आणली आणि त्याला प्रचंड डिमांड आहे.
यश आहे आणि त्याला साईड इफेक्ट्स ॲब्सोल्युटली काही नाहीत. उपयोग होतो आणि हां, त्याचा. म्हणजे एक आपण असं म्हणूया की आपल्या ह्याच्यामध्ये पैसा कमी होता आपल्याकडे निश्चित, पण आरोग्य होतं. हो ना. पण आता लोकांच्याकडे पैसा आहे आणि आरोग्य घसरत चाललेलं आहे बिकॉज सगळं माहितीच आहे. हो ना, म्हणजे हो ना. पोल्युशन आहे, खरं. ऑक्सिजन शुद्ध मिळत नाही, शुद्ध खाणं मिळत नाही, केमिकल युक्त खातोय आपण. तर त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम आपली सेल्सवरती काम करते बेसिकली. एका सेल्सपासून आपली निर्मिती झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग अतिशय सुंदर होतो आणि डे टू डे लाईफमध्ये जे आपण कपडे वापरतो त्याच स्वरूपात ही थेरपी आहे. त्यामुळे वेगळं काही करायचं आहे का तर नाही. त्यामुळे खूप छान रिझल्ट्स आले. सायंटिस्टनी जसं हे शोधून काढलं तसं डॉक्टर आणि सायंटिस्ट ह्यांनी एकत्र येऊन कॉमन मॅनला या थेरपीचा कसा उपयोग होईल हे शोधून काढलंय आणि मग त्या स्वरूपामध्ये ही थेरपी 25 वर्ष भारतात उत्तम काम करते. ग्रेट ग्रेट. बोलूच आपण त्याविषयी थोडंसं नंतर. नक्की नक्की. पण मला आता विचारायचं की मगाशी मी जे बोलताना तुझी ओळख करून दिली, पुरुषांना तू स्वयंपाक शिकवतेस. म्हणजे हे असं कोणाला सांगितलं की आ हो का बर असं म्हणजे असं काहीतरी एक्सक्लेमेटरी मार्क्स वगैरे येतात. हो, खरंच आहे. म्हणजे ही कन्सेप्टच मुळात आधी पचनी पडायला वेळ लागतो हां. थोडा लोकांच्या. हो अगदी. तर हे काय मग ह्याची सुरुवात तुला कधी वाटली करावी आणि अं, त्याच्यानंतर पुरुषांच्या मानसिकतेत तुला काही याच्यात बदल जाणवला का? खूप छान मला ह्याच्यावरती बोलायला जास्त आवडेल. कारण माझं प्रत्येक काही करण्यामागे एक खूप मिनिंग असतं, खूप थॉट असतो आणि ती प्रोसिजर आहे माझी. तर मी तुला माहितीये की नाटकाचे शोज किंवा सिरियल्स वगैरे खूपच काम करत होते. हो. पुणे मुंबई दोन्हीकडे. मुंबईत जास्त करत होते. तेव्हा मी जॅपनीज लँग्वेजमध्ये नाटक डिरेक्ट करून 2दा जपानला जाऊन आली. तेही खूप मोठं शिवधनुष्य म्हणलीस हो, तरी हो. चालेल. कारण खरंय, जपानला खरंय. जाणं त्या काळात त्या ही काळात. गोष्ट सोपी नव्हती. कारण ते पटकन स्वीकारायचे नाहीत कोणाला. खरंय. आणि माझा हा सगळा प्रवास जपानीज नाटकाचा 1998 सालापासून सुरू झाला बरं. आणि 2005 साल उजाडायला लागलं जपानला जाण्यासाठी. अथक बरं. प्रयत्न ओके. केले. अरे वा. बरं. आणि मग एकदम काय झालं तेव्हा मी थोडंसं मुंबईतलं काम कमी केलं होतं. कारण घरी माझ्या दोन्ही मुली, त्यांचं थोडंसं बघणं वगैरे आणि मलाही शेवटी फॅमिली कुठेतरी महत्वाची असते ग हो ना, आपल्याला. हो ना. आणि मग इंटरनॅशनल प्रोजेक्ट करताना तर अगदी आपण टोवरती उभे राहतो असं म्हणलीस तरी चालेल. खरंय. आणि मग ते करत असताना सगळं सक्सेसफुल झालं. म्हणजे जपानमध्ये तर प्रचंड प्रमाणात उचललं गेलं. कॉन्सुलेट जनरल हां. आले होते अरे वा. आणि त्याच्यानंतर एकदम रिकाम पण आलं. आणि मग मला माहिती नाही ते देणं असेल त्यांचं. तर वेगवेगळ्या कन्सेप्ट डोक्यात येतात. तर अशी सडन बसलेली असताना एकदम डोक्यात आलं आपण पुरुषांना रोजचा स्वयंपाक शिकवला तर. अच्छा. म्हणजे असं त्याला आगापिछा काही नव्हता, डायरेक्ट नाही, काही मनात नाही. आलं. पण कुठेतरी एक धागा असावा. हां. कारण मी जेव्हा मुंबईत खूप काम करत होते तेव्हा माझी फॅमिली सगळी पुण्यात होती. आणि आणि त्या काळामध्ये ना मगाशी असे टिफिन वगैरे नाही मिळायचे ग. हो. अच्छा. चांगलं जेवण असं मिळायचंच नाही. आता खूपच मग सगळीकडे. मिस्टरांना करायला लागायचं का? हो, त्याला करायला लागायचं. मग ते कुठेतरी आलंय बहुतेक हां, लक्षात आलं बहुतेक. आणि तुझ्या. मी काय करायची एक रात्र जरी मला आता नाहीये शो म्हणजे शिवाजी मंदिरचा शो संपला 7 वाजता की तडक मी ट्रेन पुण्याला यायचं. गाठून मी पुण्याला यायची आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता शिवाजीला प्रयोग असेल तर ते एक रात्री पुरेसं घरी यायचं. मग सगळं थोडंसं काही काही करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग ह्या लोकांना सूचना द्यायच्या की असं करा तसं करा तसं करा. म्हणजे माझ्या माहेरी सासरी सासूबाई वगैरे होत्या. पण तरी सुद्धा ते कुठेतरी बीज तिथे कुठेतरी रुजलं असावं आणि मग डोक्यात आलं की करायचं ही माझी वृत्ती आहे. आणि मग लगेचच 4 दिवसाचा कोर्स डिझाईन केला आणि त्याला नाही तू स्वतः डिझाईन केलं. हो 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 पण त्यावेळी असं तो म्हणजे तुला कुठे त्याच्याबद्दल काही इनपुट्स कुठनं मिळाले नसतीलच. नाही नाही का मिळाले? नाही नाही असं हां, रोजचा तेच म्हण- स्वयंपाक बायकांना नव्हतंच. सुद्धा शिकवणारं कोणी नाहीये अजूनपर्यंत. खरंय. तर पुरुषांना तर फारच वेगळी गोष्ट आहे. आणि माझ्या लहानपणीपासून स्वयंपाकघरात जाऊन उद्योग करायचे हे माझं अच्छा तुला ते आवड आवड होती आहे, म्हणजे. प्रचंड हां, आवड होती. हां. म्हणजे आजीने काही एखाद्या पदार्थाची इथे हे सांगितली कृती सांगितली की ती वह्या काढायच्या त्याच्यात लिहून घ्यायची हो. असं सगळं आवड होती. मग तो आणि काळ तसा वेगळा होता कारण आता कसं हो. युट्यूबला सगळंच सगळं अवेलेबल सगळं असतं. सगळं पण available तेव्हा असतं. नव्हतं नाही तसं नाही. ते. आणि मी कोएडला शिकलेली आहे मुंबईमध्ये. काय मुंबईत शिकले? म्हणजे मुला मुलींच्या शाळेत शिकलेली आहे हां हां हां. मुंबईत. अच्छा कोएड. कोएड. हां. तर तिथे शिकत असताना मला म्हणजे माझा भाऊ 1.5-2 वर्षांनी मोठा त्यामुळे बॉन्डगिरी
अंगातच होती. त्यामुळे पुरुषांच्या बरोबर कसं बोलायचं, काय बोलायचं, आणि आपल्या फील्डमध्ये तर आपण ते काय सगळे असतंच. आर्टिस्ट हो. एकमेकांच्या बरोबर खूप छान हो. कम्युनिकेट करत असतो. त्यामुळे मला तो प्रश्न नाही आला. तिथे बेसिकली असतं की अरे बापरे, पुरुषांच्या पुढे आपण शिकवायचं त्यांना. तर ते ऑटोमॅटिकली माझं सुरू झालं. आणि यू कॉन्ट बिलीव्ह, म्हणजे हे इतकं नवीन होतं की न्यूज मध्ये कव्हर अप केलं या लोकांनी ही हो. माझी न्यूज. मला आणि आठवतंय हो, पेपरमध्ये आलं तर. पेपरमध्ये बातमी, ते कटिंग माझ्याकडे अजूनही आहेत. आणि पहिल्याच माझ्या क्लासला जवळजवळ 15 लोक होती, क्या बात है. आणि वेगवेगळ्या प्रोफेशन मधली आणि वेगवेगळ्या वयाची. वयाचे. म्हणजे मला एक गंमत वाटते सांगायला, की बायका म्हणतात हा हा, म्हणजे ते आउट ऑफ इंडिया मुलं जातात ना, ते तुझ्याकडे शिकायला येत असते. हा. म्हणजे बायकांची मुळातच मुळात- कन्सेप्ट अशी असते की जी मुलं Mentality. बाहेर जातात त्यांनाच फक्त शिकायची गरज असते. तर पहिलं तिथेच छेद गेला, कारण माझ्याकडे त्या बॅचमध्ये, त्याचा फोटो पण आहे, हम्म. जवळजवळ एक 65-70 वर्षाचे गृहस्थ माझ्या पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये हो. पण होते. आणि वेगवेगळ्या प्रोफेशन मधली लोक, ओके. म्हणजे IT आहे, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. नॉट ओनली दॅट, तुला गंमत माहितीये, 3 पिढ्या माझ्याकडे शिकून गेल्यात. बरं. हो. आणि ते खूप मोठे बिल्डर आहेत. त्यांचं मेहता आडनाव आहे बहुतेक. तर ते पहिल्यांदा आले. आणि बरं. त्याच्या मागची स्टोरी खूप सांग ना. कॅची आणि छान धमाल हा. आहे. मग त्यांना ना ते म्हणले की तुम्हाला वाटलं असेल मी कसा शिकायला आला असेल इथे तुमच्या क्लासला. म्हणलं मला काही वाटलं नाही, सांगा ना, पण मला आवडेल म्हणलं सांगा ऐकायला हे सगळं. तर त्यांनी सांगितलं की माझ्या बायकोचं ना 2 महिन्यांनी वाढदिवस आहे. तर हो. मी आता तिला हिऱ्याचे दागिने हे ते सगळं दिले दुनियेतलं. पण या वाढदिवसाला मी ठरवलंय तुमच्या क्लासचं सगळं वाचून, की तिला मी तिच्या वाढदिवसाला ब्रेकफास्ट पासन लंच पर्यंत सगळं मी स्वतः करणार आणि तिला जेवायला घालणार. क्या बात है. विच इज टू गुड. वाव. आणि तेव्हा ना खूप भाग्यश्री हे ऐकल्यावर समाधान मिळतं की हो. पुरुष असा विचार करतात. असाही विचार करतात. मग त्यांची त्यांची मुलं आली, पुतणे आले, त्यांची बरं. मुलं आली, हो. आणि त्यांच्याच फॅमिलीमधले 2 बहिणी, 2 भाऊ आणि 1 बहीण, असे 3 जण एकदा क्लासला आले होते. बरं. वा वा. आणि खूप एक त्याची पण काही त्याच्यामध्ये स्टोरीज आहेत सांग माझ्या ना. क्लास मधल्या ह्याच्यामध्ये. हम्म. आता तुला माहितीये की कोविड आपण फार हो. सफर होतो हो. त्या सगळ्या माहोलमध्ये. हम्म. तर त्याच्या आधी माझी एक जस्ट बॅच झाली होती, अच्छा. आणि एक ना 68 रनिंग होतं त्या, आणि टॉपचे ऑफिसर होते, पण समहाऊ परत जॉईन केली होती कंपनी. ते माझ्याकडे शिकायला आले, आणि तेव्हा एवढं मला काय माहिती नव्हतं. आणि कोविड सुरू झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला. फोनवर आधी त्यांना बोलताच येत नव्हतं. म्हटलं काका काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणले मी तुला धन्यवाद देण्यासाठी म्हणे फोन केलाय. म्हटलं का असं म्हणताय. तर जस्ट 1-2 वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांच्या घरी त्यांची आई, त्यांची बायको आणि त्यांची जी बहीण त्यांच्याकडे राहत होती, 3घी जणी गेल्या होत्या काही कोविडमध्ये. कोविडच्या आधी. बाप. हो. बरं. कोविडच्या आधी शिकले ते, जस्ट 2 महिने, 1-1.5 नाही महिने. नाही, कोविडमध्ये या गेल्या. नाही कोविडच्या आधी आधीच गेल्या, गेल्या. आणि कोविडच्या आधी ते माझ्याकडे शिकले हा. 1-1.5 महिना. ओके. त्यामुळे ते म्हणले मी अजिबात उपाशी राहिलो नाही, आणि माझा वेळ उत्तम गेला, आणि माझं मी सगळा स्वयंपाक करून छान खात होतो. कारण तेव्हा तर एकमेकांच्याकडे जाणं तर जाणं शक्यच सोडच, नव्हतं. खिडकीतनं पण समोरासमोर लोक बघत हो. नव्हती, एवढी भीती आपल्या मनामध्ये, हो, आणि ती हो. खरी पण होती. हो. म्हणजे तर अशा खूप छान छान हो. लोकांच्या हे आहेत, आणि लोक खूप अटॅच राहतात. म्हणजे नंतर सुद्धा मला फोन करतात की मॅडम आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आणि बेसिक रोजचा स्वयंपाक ज्याच्यावर हा, आपण तेच मी जगतो. विचारणार होते की म्हणजे गॅस पेटवण्यापासून सगळं असेल. हो, गॅस कुठे असतो, सिलेंडर कसा लावायचा, कनेक्ट कसा Correct. करायचा, इतकंसं शिकवते. आणि ते 4 दिवसामध्ये सगळं शिकून होतं. हम्म. आणि म्हणजे चहा करणं वगैरे पण सगळं शिकवतात? सगळं. आणि थोडंसं माझं आता मेडिकल बॅकग्राऊंड, मला आयुर्वेदाची पण आवड आहे, तर काही हम्म. वाचलेलं असतं, काही अनुभव असतात, हो. आजीचा बटवा आपण ज्याला हो, म्हणायचो हो. ते. तर त्याच्यामधनं पण मला जेवढं छान रंजकतेने त्यांना सांगता येईल तेवढं मी सांगते त्यांना, की घरामध्येच तुमच्या आता मास्टर शेफ मध्ये पण सांगतात की हो. तुमचं घर म्हणजे घरातलं खाण्याचे सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये तुमचं आरोग्य दडलेलं आहे. मग ते मी त्यांना सांगते, तर त्यांना ते पण खूप छान वाटतं. हम्म. आणि अशा पद्धतीने तो 4 दिवसाचा माझा क्लास होतो, आणि कणिक भिजून पोळ्यांपर्यंत सगळं शिकवते. हो, ते महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. करून घेते हा, त्यांच्याकडून. हा. म्हणजे मी करते आणि ते बघतात, ह्याच्यात काय मग काय YouTubeला उपयोगच पण नाही ना. काहीच हा, उपयोग हा. नाही ना. बरोबर आहे. आणि नंतरची स्वच्छता, ते सगळ्यात भाग्यश्री महत्वाचं बायका आहे. त्याच्यासाठी नको बाबा तुम्ही बसा कोचामध्ये, मी हो. तुम्हाला छान गरम गरम पोहे करून आणते. हे का तर हम्म. खरंच ते इतके पसारा करतात,
त्यामुळे नको वाटतं. हो हो पण ते पण मी खरंय. शिकवते, त्यामुळे क्लीन कसं होते. करायचं नंतर. हो ना, हां, ते महत्वाचं आहे त्यामुळे येस, तेवढंच. ते खूप महत्वाचं आहे. पण मग असं कुठे तुला असा इगो इश्यू जाणवला का यांच्यामध्ये? काही कारण अनेकदा असं ना, "हे किचन ते काय बायकांचं काम आहे, मी कशाला तिथे जाऊ?" म्हणजे ही चुकीची आहे मानसिकता, पण ती आहे. हो. तर अशा ह्याच्यामध्ये ते त्यांनी स्वयंपाक शिकायला येणं हं. किंवा हे तो कुठेतरी त्यांचा तो इगो त्यांनी बाजूला ठेवून आले. असं अ, काहीतरी झालं असेल ना ते? हो, हो, हो. कारण तो असता तर ते माझ्याकडे क्लासलाच नसते आले. आणि माउथ पब्लिसिटीमधनं पण लोकं आले. हं, एक तर ज्यांना गरज आहे ना नितांत, ते हं, येतात. हं, म्हणजे हं. त्याच्यात स्टुडंट्स म्हणजे आले. खरंच मी ते कुठले लोकं येतात त्या हो. शिकायला? ज्यांना आउट ऑफ इंडिया शिकायला जातात ती मुलं मुलं येतातच येतात. डेफिनेटली. त्याच्यानंतर जे नोकरीच्या निमित्ताने स्वतःचं घर सोडून दुसरीकडे राहतात, हो. ते पण येतात. एकटे. हो, एक-एकटे लोकं जे राहतात ते हो. पण येतात. हं. त्याच्यानंतर आम्हाला इंटरेस्ट आहे. आता आम्ही रिटायर्ड झालोत. मग आता बरं, काय? तर आम्हाला स्वयंपाकघरात काम करायचं. बरं. ती पण लोकं येतात. अच्छा. आणि एकतर अशी आहे की एकच स्टुडंट मी घेतला होता तेव्हा. हां. तर त्याला जुळं होणार होतं. बरं. आणि ते दोघं जण इथे फक्त पुण्यात राहत होते आणि बाकी सगळी गावाकडे लोकं होती त्यांच्या घरातली. मग त्याला टेन्शन आलं, की 2-3 महिने माझी आई राहील किंवा सासूबाई राहतील, पण पुढे काय? पुढे मलाच करायचंय सगळं. हो, हो. आणि मग तो मॅडम म्हणला, "तुम्ही दुप्पट फी घ्या, पण मला शिकवा." म्हटलं, "नाही रे, मी दुप्पट वगैरे फी काही घेत नाही. ठीक आहे, तू ये एकटा असलास तरी." मग तो एकटा आला होता आणि नंतर त्याचा फोन आला, की "मॅडम तुमच्याकडे शिकलो आणि मला एवढा उपयोग झालाय आता," म्हणे, की साधं एक 6 महिन्याचं मूल झाल्यावर आपण त्याला भाताची पेज वगैरे हो, देतो. हो. खरं. मग तेही मी त्याला जाता सगळं सांगितलं सांगितलं होतं. तर. अरे वाह! असं खूप म्हणजे वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या प्रोफेशनची आवड म्हणून काहींना नाही. मला आता कसं आहे माहिती आहे का, मी आरोग्याचं म्हटलं ना, तर आता आरोग्याच्या अँगलनी फक्त डायबिटीज फूड मिळते. हे बहुतेक एखाद्या बिझनेसमनला एक चांगलं माझ्याकडनं क्रिएटिव्हिटी मिळेल, की डायबिटीज फूडचं हॉटेल. हो. असं तर नाहीये कुठेही. नाहीये. हार्टचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना ऑइली खायचं नाहीये. असं कुठे ऑइल नाहीये. हं, असं हं. फार कमी आहेत नाही अशी मिळत रेस्टॉरंट. तसं. बरोबर मग आहे. त्या लोकांना ना एक 50शी नंतर आरोग्य उत्तम राखण्यासाठी खूप छान जेवण लागतं खरं. आणि सात्विक आणि आपल्या चवीचं. ती हं. पण लोकं येतात माझ्याकडे अच्छा. शिकायला. बरोबर, बरोबर. अच्छा. मग हे आता किती दिवसांचा असतो कोर्स काय? फक्त 4 दिवसाचा असतो. फक्त 4 दिवसात? मग फक्त 4 शिकतात 4 दिवसात? सगळं येतं. कारण आता हे हे पण काय आता काय शिक म्हणजे 23वे बेसिक सगळ्या वर्ष आहे. गोष्टी शिकवतेस? हां. पोळी, भाजी, आमटी, भात. सगळं. आणि त्याच्यात 2 ब्रेकफास्ट असतात. अच्छा. त्याच्यानंतर एक स्वीट डिश असते. बरं. पोळी, भाजी, भात, आमटी. आता रायता म्हणजे दह्यातला असतो हां. आणि लिंबू पिळून असते ती कोशिंबीर असते. तर त्या दोन्ही प्रकारच्या कोशिंबिरी. आणि ना बघ आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे काही मोबाईल आणि हे ते काही नव्हतं. हं. त्यामुळे इथे साठवायचं, हो. डोळ्याने लिहायचं, ते खरं. पाठ करायचं आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची. मी तीच पद्धत फॉलो केली आहे. मी जो पदार्थ शिकवते मी त्यांना होमवर्क देते, बरं. की मी आहे इथे तुमच्या लक्षात नाही राहिलं तर पण तुम्ही घरी जाऊन त्याचं सगळं लिहून काढायचं. हं. म्हणजे मग तुम्ही फोनवरती नका लिहू, हार्ड कॉपी ती कायम राहते. कारण तर हां. तशी सिस्टीम लावलेली आहे. त्यामुळे ती लोकं करतात. मॅडम आम्हाला हे नाही आलं. म्हटलं ठीक आहे, मी सांगते, मी आहे इथे, पण तुम्ही प्रयत्न करा. तर त्या पद्धतीने शिकवल्यामुळे जी आपली पूर्वीची खरंच पद्धत आहे ना, हं. तर त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात राहतं. हं. कारण स्वतः तुम्ही ब्रेननी विचार करता, जे शिकवलं आहे ते आठवता आणि लिहिता, हो. तेव्हा ब्रेनमध्ये कोरलं जातं. ब्रेन हा बरोबर. कॉम्प्युटर आहे आपला. अगदी, अगदी. या पद्धतीने शिकवते. वॉव! आणि त्याच्या अनुषंगाने येणारे पदार्थ आहेत. म्हणजे आता लिंबू पिळून करायची कोशिंबीर एक शिकवली, की त्याच्यात खूप प्रकार आहेत. मग व्हरायटी ते आहे. सगळं मी त्यांना लिहून देते. मी डिक्टेट अच्छा. करते आणि त्यांनी लिहायचं. बरं. म्हणजे ते सुद्धा मी व्हॉइस मेसेज, व्हिडिओ कॉल वगैरे असं असं काही नाही नाही. करत. पण आणि हे सगळे केलेले पदार्थ कोण खातं नंतर? गुड क्वेश्चन. तेच खातात. कंपल्सरी. पण खूप छान मला एक ह्याच्यामध्ये शेअर करायला आवडेल, की नाकाने वास घेऊन सुद्धा पदार्थ कसा झाला हे कळतं. हं? हो. त्याच्यानंतर डोळ्यांचं माप. मग आता माझं बहुतेक यश ह्याच्यामध्येच आहे, की मी कुठेही चमच्यानी मोजा, हे करा, ते करा, असं काही वाटा-घाटा काही नाही. सिंपल. मी हाताचं माप त्यांना सांगते. बरं. डोळ्यांनी बघा सांगते, की बघा हे एवढं घेतलं, मग एवढं तेल पुरेल का? कारण वेगवेगळ्या गोष्टीला वेगवेगळं वेगवेगळं तेवढं लागतात. तेलाची हे बरोबर आहे. असते. हो ना. हो. कारण पोहेनं जर तेल थोडं जास्त झालं, तर पोहे तेल सोडतात. हो, हो. आणि उपम्याला तेल जास्त झालं, तर रवा ॲब्सॉर्ब ॲब्सॉर्ब करतो. करतो. त्यामुळे वेगवेगळं असतं. आणि मी एक
मीडियम खायला म्हणजे एक सर्विंग म्हणते मी त्याला, ते किती लागतं त्याच्या अंदाजावरनं अनेक लोकांचं करता येतं. त्यामुळे असं सगळं तयार केल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि पहिल्याच दिवशीच्या ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये माझ्या आमटी आहे. मग माझे पोहे चहा झाला की कुकर लावल्यानंतर मी आमटी त्यांच्यापैकी एकाला कुकर करायला वगैरे देते. त्यांनाच लावायला सगळं सांगायचं, सगळं सगळं त्यांनाच. आणि तांदूळात किती पाणी घालायचं, जुना तांदूळ पण एका नवा वेळी तांदूळ. तुझ्याकडे एका वेळेला किती येतात नाही, शिकायला? मी फक्त ना 4 ते कारण 5 लोकं नाहीतर घेते. मग तेवढे 4-5 कुकर नाही म्हणजे तेवढे लागत असतील. नाही 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 नाही. कुकर एकच असतो. हा मग कधी एकाने कुकर लावायचा, मग Alternate एकाला संपूर्ण करायचं. आमटी करायला सांगते, अच्छा, एकाला अच्छा. कोशिंबीर करायला सांगते. अच्छा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक स्टुडंट आलटून पालटून प्रॅक्टिकल सगळंच. करून घेतलं जातं. आणि मी 4 ते 5च्या वर घेत नाही. कधी कधी फक्त 2च लोक असतात. हा तेच म्हणजे मग पर्सनली तेवढं लक्षही हो, देता येतं. अगदी अगदी. असं. खूप छान आहे. आणि किती आतापर्यंत असे तुझ्या हाताखालनं शिकून गेलेत? तुला माहितीये माझ्या पहिल्या बॅचच्या स्टुडंट पासून आत्ताची जस्ट बॅच संपली 2 दिवसापूर्वी, त्या स्टुडंट पर्यंत सगळं माझ्याकडे वहीत लिहिलेलं आहे. बरं. तर त्यामुळे जवळजवळ 1000च्या वर अरे बापरे. वाव. 1000 पुरुष शिकून गेले, हे सुद्धा हो, खूप आहे ना. खूप मोठी गोष्ट आहे. खरं आजकालच्या तरुण मुलींना सुद्धा गरज आहे. कारण कुठे आता म्हणजे स्वयंपाकघरात कोण जाते? कॉलेज आणि आता शिक्षण याच्याच मागे. तुझीच हो. लेक माझ्याकडे शिकून गेलेली आहे. Exactly. त्यावेळेस मुली पण येतात, मुलींचं प्रमाण कमी आहे कारण हम्म. माझं टायटलच आहे पुरुषांसाठी खास पुरुषांसाठी, हो. रोजच्या स्वयंपाकाचे क्लासेस. करेक्ट. आणि आमचं सोनल वेफर्स दुकान होतं ना, त्याच्या बाहेर हो. एक छोटासा बॅनर लावला होता. अच्छा. त्या बॅनरच्या असंख्य लोकांनी व्हिडिओज केले, फोटो काढून घेतले आणि ते अजूनही जतन करून ठेवलेत. आणि एक वेगळंच असल्यामुळे ना, मला माहिती नाही, पण माझ्यावरती एवढ्या मुलाखती लोकांनी घेतलेल्या आहेत, चॅनलवाल्यांनी न्यूज केलेल्या आहेत, प्रिंट मीडियामध्ये खूप आलेल्या आहेत, रेडिओ मिर्ची मध्ये खूप मुलाखती झालेल्या आहेत. वाव. त्यामुळे त्या लोकांनी ना, आपल्याला हे उपयोगी होईल कधीतरी म्हणून ते नंबर माझे सेव्ह करून ठेवलेले आहेत. वाव. अजूनही म्हणजे चालू आहे तुझं ते हो हो, माझं चालू आहे. रेग्युलर? मग कशा कशा तू म्हणजे महिन्यातनं किती वेळा किंवा काय असं घेतेस? महिन्यातनं एखादी बॅच होते किंवा 2 महिन्यांनी एखादी होते. इट्स अच्छा. पण जसे मी लोक त्याच्यात- जमतील हो तसे. हो. हम्म. म्हणजे एन्क्वायरी झाली की माझ्याकडे ते असतं, मग मी बॅच डिक्लेअर करते. मग त्याला जे येणार असेल तशी बॅच ठरवते. हम्म. त्याच्या पुढे ना लोक आम्हाला म्हणतात, आम्हाला बाकी सगळं येतो, तुमच्या ते पोळ्या जमत नाहीत. हा. मग त्याच्यासाठी पोळ्या ना जरा मी- क्रिटिकल हा, असतात. हा. तर मी त्याच्यासाठी 1 दिवसाची तवा क्लास असं त्याला टायटल दिलंय. बरं तव्यावर येणाऱ्या सगळ्या गोष्टी शिकवते. बरं. म्हणजे मग त्याच्यात पराठे सुद्धा- वगैरे हा. सगळं का? त्याच्यात सुद्धा कणिक भिजून घडीच्या पोळ्या, आपण घडीच्या पोळ्या हो म्हणतो. हो. घडीच्या पोळ्या, फुलका. हम्म. आता फुलक्याचं पण टेक्निक ना, लाटणं, ते गॅसवरती हो, भाजणं हो. आणि त्याची कणिक, हे सुद्धा वेगळं असतं. वेगळं असतं. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये पराठे, एक स्टफ पराठा, एक कणकेत सगळं घालून तो अच्छा, पराठा, हो. भाकरी येते, हो. अच्छा. त्याच्यानंतर घावन किंवा कोणी आंबोळी म्हणतात आंबोळी, त्याला, हा. ते येतं. धिरडी वगैरे, धिरडी, डोसे हा. वगैरे पण नाही, शिकवते? डोसा डोसा नाही. नाही. साऊथ इंडियन ह्याच्यात, कारण त्याच्यात एक आंबवणं वगैरे ही सगळी हो, प्रक्रिया बाकीचं थोडीशी असतं. हे असते. मग हे बरोबर. सगळं तव्यावरती येणार एका दिवसात अच्छा. शिकवते. कमाल आहे. आता त्याच्या पुढे अजून थोडंसं एक अभ्यास चाललाय माझा आता डॉक्टरांच्या बरोबर बसून. कारण मला आता माहिती नाही रिसेंट हे काय आहे, पण भारत दुसऱ्या देशावरती आहे डायबेटीसच्या ह्याच्यामध्ये, असं म्हणतात. असं म्हणतात. कॅपिटल ऑफ डायबिटीस. हा. तर त्याच्यामध्ये डायबेटीस लोकांसाठी खास फूड, म्हणजे त्यांना ना संध्याकाळ झाली की काय खायचं कळत नाही, मग खूप भूक तर लागलेली असते. तर त्याच्यावरती आता काही डॉक्टरांच्या बरोबर बसून की त्यांचं फूड कसं असावं, काय असावं, अभ्यास पूर्ण उतरायचंय मला त्याच्यामध्ये. हो. तर ते चालू करते. आणि भाज्या आणि कोशिंबिरींचे क्लासेस चालू केलेत. बरं. नुसत्या भाज्या आणि नुसत्या कोशिंबीर. भाज्या, कोशिंबीर. अरे वा. ते व्हरायटी आहे जमेल. सगळी. हं. आणि त्याच्याबरोबरच तू आता ते आपण जसं ते नासा रिसर्च बेस हो बायोसिरॅमिक थेरपी, हो. तर हे तुम्ही गेली 24 वर्ष हे तू हो करतेस. हो. तर ह्याच्याकडे कशी काय वळलीस? तुला हे कळलं कुठून मुळात? हो. म्हणजे मी ना तेव्हा मुंबई अपडाऊन खूप करायची. आणि मग थोडंसं मुंबई, मी म्हटलं ना जॅपनीज प्रोजेक्टमुळे थोडं कमी केलं होतं, तर त्याच्यामुळे मला असं वाटायचं की नाही, मेडिकलची आवड होतीच. आणि काहीतरी बघ, आपल्याला इंट्युशन्स असतात किंवा आपल्याला खरोखरी विल पॉवर जी असते ना, ते आपल्यासमोर येतं.
हा त्यातला हा अनुभव माझा, खरंय. की मला असं वाटलं ना नेचरमध्ये राहून जसं आपण कारण माझे काका खूप मोठे ट्रेकर होते. म्हणजे ट्रेकर. हां. ओके. बापू काका पटवर्धन हे नाव अत्यंत आदराने अजूनही ट्रेकिंगच्या विश्वात घेतलं जातं. ते बरं. मेडिकल प्रोफेशन मधले डॉक्टर. अच्छा. आर्मीमध्ये ते मोठे ऑफिसर होते, मेडिकल बरं. ऑफिसर होते. ओके. म्हणजे नेहरूंच्या असते त्यांना प्राइज वगैरे अरे मिळालेलं वा. आहे. तर ते ट्रेकिंगवाले असल्यामुळे मला माहिती होतं त्यांनी नेचरवरती कसं आम्हाला वाढवलेलं. आपण हम्म. सगळेच जण त्या काळात हो, हो. संपूर्णतः आरोग्य त्यातच टिकवलेलं आहे. मग मला असं वाटायचं की असं काहीतरी माझ्याकडे येऊ देत, की मी त्याच्यात माझी मेडिकलची आवड मी पूर्ण करू शकेन. बरं. आणि खरोखरी एक जण आहेत रूपराज म्हणून, तर माहिती नाही आता मला, मी विसरून पण गेले की त्यांची ओळख कशी झाली. तर ते म्हणे, मॅडम तुम्हाला थोडा वेळ असेल तर मी तुम्हाला एक छान मेडिकल फील्डमधली माहिती सांगायला येणार आहे. बरं. मी म्हटलं वा, छान. माझ्या मनात होतं ते कोणीतरी मला काहीतरी माहिती सांगताय वेगळी. आणि मग ते आले, 1-1.5 तास सगळी माहिती सांगितली, अगदी सायन्स पार्ट सकट सगळं सांगितलं. आणि मग मी ते ऐकल्यानंतर मी म्हटलं नाही, मी स्वतः वापरून बघणार, त्याच्याशी अच्छा. मी ह्याच्यात उतरणार नाही. हो. आणि अभ्यास म्हणून उतरायचं, मेडिकल फील्ड आहे शेवटी ते. हो. आणि मग मी स्वतः वापरलं. मग तेव्हा मला काही होत होतं का, तर नाही. पण मग लोक म्हणतात की अरे तुझं वय वाटत नाही एवढं. ते त्याच्यामध्ये रहस्य दडलेलं आहे की पण काही होत नसताना काय नाही, केलं मग? उलट सांगते की काही होत नसतानाही थेरपी वापरली ना, तर खरोखरी प्रिव्हेंटिव्ह मेजर, म्हणजे LIC का काढतात लोक हम्म. हॉस्पिटलची बिलं भरायला? हम्म. सत्य आहे ना हे. म्हणजे बाबा नको तेव्हा काही झालं तर आपल्याकडे पैसे Provision विच असू इज देत. गुड, ते पण असायलाच पाहिजे. पण ही आरोग्याची LIC असं आम्ही गमतीने म्हणतो. हम्म. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही वापरली तर तुमचे आजार होणारे कमी होतात, हम्म. हे प्रूव्हन आहे आता. आणि मे बी तुम्हाला आजार होत नाहीत, कारण तुमच्या पेशींवरती ही काम करते थेरपी. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते, म्हणजे तरुणांना सांगते की तुम्ही खरोखरी याची माहिती करून घ्या आणि तुम्ही वापरा, कारण साईड इफेक्ट्स ऍब्सोल्युटली काही नाही आहेत. ते काय एक्झॅक्टली हाऊ डज इट वर्क? सांगते, आपण एका पेशीतनं जन्माला आलेलो आहोत, आपण मगाशी म्हटलं तसं. ही समुद्राखालनं वाळू काढलेली आहे आणि त्याच्यावर प्रोसिजर केली आणि बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर ही बायोसिरॅमिक हे मटेरियल असं बनवलंय की ते कपड्यांना आतून बॉडी टच लेअर लावलेलं आहे. तर ही थेरपी कशी काम करते, तर आपण जेव्हा या कपड्यांना आतून जी वाळू लावलेली आहे बॉडी टच, 37 डिग्री टेम्परेचरच्या संपर्कात आले, आपल्या शरीराच्या संपर्कात आले की त्यातनं FIR तयार होतात, म्हणजे फार इन्फ्रारेड रेज, की जे हो. शरीराला सेल्सला आतमध्ये जाऊन पेनिट्रेट होतात ते बर. आणि सेल्स क्रिएट होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पाणी शरीरातलं ऍक्टिव्हेट होतं. आपल्या शरीरातलं पाणी पाणी ऍक्टिव्हेट होतं. ऍक्टिव्हेट होतं. बरं. म्हणजे आता तुला मी साध्या भाषेत सांगते की आपण जर गॅस लावला नाही तर पाण्याला ऍक्टिव्हेशनची म्हणजे पाणी उकळणार नाहीये. नाही. तीच प्रक्रिया आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा FIR बॉडीमध्ये जातात तेव्हा सेल्समधलं पाणी क्रिएटिव्ह होतं आणि ऍक्टिव्ह होतं आणि मग ते सेल्स काम करायला लागतात. आता तुला आजार का वाढले ते साधं सोपं सांगते, कारण इतकं आपण म्हणजे ऑक्सिजन आपल्याला पूर्ण नीट मिळत नाहीये, आपण केमिकलयुक्त अन्न खातो आहे. त्यामुळे हे जे आहे ना, तर ऍसिडिक वेस्ट म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरात जेव्हा पित्त आपल्याला वाढतं तेव्हा ते पित्त म्हणजे ऍसिडिक वेस्टच असतात. आणि अल्कलाईन वेस्ट आणि ऍसिडिक वेस्ट हे 2 प्रकार असतात. तर अल्कलाईन वेस्ट बाहेर टाकण्याची प्रक्रिया जन्मताच आपल्या शरीरामध्ये आहे. अच्छा. म्हणजे मलमूत्र घाम याच्या वाटे ऍसिडिक अल्कलाईन वेस्ट आपण बाहेर टाकतो. हम्म. पण ऍसिडिक वेस्ट तुमच्या सेल्सवरती डिपॉझिट होतात अच्छा. आणि सेल्सला, पेशींना छोटी छोटी छिद्र असतात. हो. ऍसिडिक वेस्ट त्याच्यावर डिपॉझिट व्हायला लागले की तुम्ही जे खाताय पिताय ते सेल्स पर्यंत जायला अडथळा तयार होतो. त्यामुळे पेशी या कुपोषित व्हायला सुरुवात होते हो. आणि मग त्याच्यापासून रिजेनरेशन होत नाही पेशींचं. त्यामुळे आहेत त्या पेशी 100% मृत झाल्याशिवाय शरीराच्या बाहेर टाकल्या जात नाहीत. म्हणजे पेशी तर आहेत पण काम कमी करतात. हो. ह्याच्यामुळे सुद्धा एक हे कारण आहे यातलं महत्वाचं, की आजार वाढण्याचं कारण आहे. बरं. मग हे ऍसिडिक वेस्ट या FIR मुळे त्याचे कण आणि कण फोडला जाऊन त्याचं अल्कलाईन वेस्टमध्ये रूपांतर होऊन मलमूत्र घामाच्या वाटे ही ऍसिडिक वेस्ट बाहेर टाकली जातात आणि मग पेशी काम करायला लागतात, मग रिज्युनेशन पण होतं हो. सेल्स. हो. अशी अच्छा. थेरपी आपल्या संपूर्ण आरोग्यावरती छान काम बरं, करते. बरं, बरं. आणि मग त्यांनी एकदम छान सोप्या फॉर्मॅटमध्ये आणलेली आहे. कारण बॉडी टच काय असतं तर कपडे असतात. मग ह्या कपड्यांना आतनं त्यांनी हा लेअर लावलेला आहे बायोसिरॅमिकचा बरं. आणि बायोटेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्यामध्ये. हे कपडे म्हणजे आपण सॉक्स आहेत, निकॅप आहेत, कॉलर आहे, आयशेड आहे, विंटर कॅप आहे, पिलो पॅड आहे, टी शर्ट आहे, वेस्ट बेल्ट आहे.
म्हणजे लोक म्हणतात हा म्हणजे आम्ही निकॅप वापरतो, तर ती निकॅप फक्त तुम्हाला आधारासाठी असते, कारण तुम्हाला तिथे पेन्स होत असतात, त्यामुळे तुम्हाला मुवमेंटला प्रॉब्लेम होतो. पण आपली निकॅप घातल्यामुळे किंवा आपली सॉक्स सिरॅमिक वापरल्यामुळे असते ती. सिरॅमिक आतमध्ये पेशींवरती काम करतं. त्यामुळे हाडं घासली जातात, त्याची झीज भरून येत नाही. तुमचं हाडच ब्रेक झालेलं असेल तर तुम्हाला ऑपरेटच करावं लागतं. पण हाडांची झीज तिथल्या तिथे थांबवण्यासाठी बायोसिरेमिक बऱ्याचशा प्रमाणात उपयोगी होतं. आणि तिथे पेशींनी काम करायला सुरुवात केल्यावर आपण जे वंगण म्हणतो, तर त्याची निर्मिती व्हायला सुरुवात होते. अशी थेरपी हे कधी घालायचं असतात ते सगळे ते निकॅप आता वगैरे? ह्याला तुम्ही 24 तास वापरलं तरी चालतं. साईड इफेक्ट्स ॲब्सोल्युटली काही नाहीत. पण 8 तासाची ब्लड सर्क्युलेशनची सायकल असते, डोक्यापासून बरं. पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत. हे ब्लड त्याला 8 तास लागतात? 8 तास लागतात. सर्क्युलेट होत असतं सारखं ब्लड. बरं. मग तुम्ही कमीत कमी 8 तास तरी वापरा. आणि इतकं छान आहे की तुम्ही कपडे घातलेत थेरपीचे की थेरपी ऑन होते, थेरपी अच्छा, आपोआप. मिळायला सुरुवात अच्छा, होते. त्याला काही असं हे काही नाही, नसतं, काही नाही. इलेक्ट्रिकल काही नाही? नाही 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 नाही. अच्छा, अच्छा. मी सांगितलं ना, उष्णतेवरती काम करतं आपलं हो, ते. बरं बरं बरं. सांगू का, गांधीजींनी जी मड थेरपी सांगितली तीच आहे. सोपं उदाहरण देते तुला, की आपण समुद्राच्या वाळूतनं आपण पटकन चपला काढतो कुठल्याही वयाला आणि आपण चालतो. तर टार रोडवरनं तू चपला काढून चाल ना, तुला कितीही चालण्याचा सराव असला तरी तुला दमायला होईल, थकायला होईल. पण तू वाळूवरनं चाललीस ना, किती आपण लांब गेलो तरी सुद्धा आपल्याला थकवा त्रास येत नाही येत. नाही. त्याचं कारण आहे आपला पाय हा सेकंड हार्ट असतं. आपल्या सगळ्या नसा पायात एंड होतात. त्यामुळे प्रत्येक तळपाय का पूर्ण पाय? तळपाय. मग तळपायला जेव्हा वाळूचा स्पर्श होतो तेव्हा हीच प्रक्रिया होते आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, म्हणून तुम्हाला थकवा येत ते नाही. गवतावर वगैरे चालायला हा, सांगतात? गवतावर वगैरे पण अच्छा, चालायला अच्छा. सांगतात. गवतात शेवटी मातीतच येतं ना ते. आणि पण मग माती, आता तू म्हणलीस समुद्रातली वाळू, पण मग आपली साधी ह्याच्यावरची माती नाही चालत? हो, ती पण चालते, पण ह्याच्यावर प्रोसिजर केलेली आहे. म्हणजे ही वाळू अशी तयार केली आहे की 100% तुम्हाला FIR तयार होऊन तुम्हाला पेशींना मिळतील, अशी ही वाळू तयार केली. आता तुला माहितीये की आपल्याला लहानपणी आपण काही चावलं की तुळशीतली माती लावायचो. हो. तुला माहितीये की फ्रीज मधल्या पाण्याने जो त्रास होतो ते माठातलं पाणी पिऊन नाही होत त्रास. अजूनही सत्य आहे. तुम्ही मातीच्या घरामध्ये राहा, तुम्हाला कफ आणि सर्दी ह्याचा त्रास खूपच कमी प्रमाणात होईल. तेच आहे, तीच थेरपी आहे. अच्छा. फक्त आधुनिकतेने आणि प्रूव्हन टेक्नॉलॉजीने तुमच्यापर्यंत आणलेली. पण साईड इफेक्ट्स ऍब्सोल्युटली काही नाहीयेत. अच्छा. मी काय म्हणते, प्रत्येकाचं शरीर आतून वेगळं असतं. कारण तुम्ही किती वर्ष, आणि एक शरीराची गंमत सांगते, आपण ना बाह्य स्वरूपावरती लक्ष देतो. मी कशी दिसते, काय दिसतंय, मला हा शर्ट चांगला दिसतोय का, पॅन्ट चांगली दिसते का, पण तुमचं आतून शरीर तुम्हाला सूचना देत असतं. पण आपल्याला ते लक्षातही येत नाही आणि आपल्याला माहिती पण नसतं. त्यामुळे आजार एखादा सडन वाढल्यानंतरच तुमच्या लक्षात येतं. मग आपण हे जेव्हा बायोसिरेमिक वापरतो तेव्हा हे म्हणजे आमच्याकडे खूप केसेस आम्ही केलेल्या, सॉल्व्ह केलेल्या आहेत. किती केसेस आतापर्यंत अभ्यास केल्या? खूप केल्या आहेत, खूप. आणि तुझ्याकडे म्हणजे पेटंट आहे का त्याचं? नाही, आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. डिस्ट्रीब्युटरशिप असते याची. तर खूप समाधान मिळतं. म्हणजे लोक सांगतात म्हणजे खूप मिरॅकल होईल का, तर नाही, 100% तुम्ही उत्तम, आता जगा 100 वर्ष. मिरॅकल नाही होत? नाही, मिरॅकल होतं, पण कसं आहे, हळूहळू. मी ते सांगते की प्रत्येकाच्या आतून प्रकृती वेगळी असते. तुम्ही कुठल्या आजाराला किती औषधं घेतली आहेत, किती तुमच्या शरीरामध्ये ऍसिडिक वेस्ट किती आहेत, तर ह्याच्यावरती एखाद्याला 2 तासात बरं वाटतं. अरे सॉक्स घातले, मला खूप एनर्जेटिक वाटतंय. पण एखाद्याला 20 दिवसानंतर फरक जाणवायला लागतो. त्यामुळे हे सातत्याने वापरणं. मी ना तुला एक छान आत्ता जस्ट मी केस केलेली सांगते. एक ह्याची फिजिओथेरपीच्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या आईनी माझ्याकडनं सॉक्स, निकॅप सगळं घेऊन गेलेली होतं. आणि त्या माझ्याकडे आल्या, मेधाताई मला तुमच्याकडे यायचंय. म्हटलं या ना. तर म्हणल्या की मला ताबडतोब माझ्या मुलीसाठी तुम्ही तो वेस्ट बेल्ट मला दाखवला होता तो द्या. म्हटलं काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, मी आधी समजावून घेते. आणि मला नाही ना कळलं तर माझे सिनियर्स आहेत, ते मेडिकलमध्ये पण खूप मास्टर आहेत, म्हणजे डॉक्टरांच्या बरोबर बसून सुद्धा त्यांचे डिस्कशन्स वगैरे चालतात. मग मला नाही कळला एखादा केस पेपर तर मी त्यांचा सल्ला घेते. तर तिला काय झालं होतं, प्रेग्नन्सी राहिली होती आणि काहीतरी मुवमेंट करताना काहीतरी वेडं-वाकडं झालं होतं आणि कम्प्लिटली ब्लॉक झाली होती. म्हणजे स्वतः डॉक्टर की तिला हालचालच करता येत नव्हती. अरे बापरे.
आणि मी सगळ्या थेरपीची माहिती सांगते तसं सगळं आम्ही ऍप्लिकेशन्स म्हणतो ह्याला. तर त्या सगळ्या ऍप्लिकेशनची माहिती दिली होती. आणि तू माझ्याकडे कोणाचं ऐकून आलीस ना तरी मी सांगेन, नाही भाग्यश्री, एक तासभर काढ, माझ्याकडनं सायन्स पार्ट ऐकून घे, मग तुला काय होतंय सांग, मग मी तुला डिझाईन करून देईन नक्की काय वापरायला पाहिजे, त्यातली सुद्धा एखादी गोष्ट घेऊन वापर आणि मग पुढे जा. ही सिस्टीम आहे आमची. तर वेस्ट बेल्ट त्या माझ्याकडनं घेऊन गेल्या आणि आता तिला 7वा वेस्ट वगैरे बेल्ट म्हणजे महिना- काय असतं ते एक्झॅक्टली? कमरेचा पट्टा कमरेचा असतो. पट्टा. आता कसं आहे, बायोसिरॅमिक तिथल्या पेशींचा अभ्यास करून आपण गोड पदार्थात जेवढी साखर घालतो तेवढी कोशिंबिरीत घालत नाही, तसं प्रत्येक तिथल्या अवयवाच्या पेशींचा अभ्यास करून हा, कमी अच्छा, जास्त अच्छा. बायोसिरॅमिक लावले. तेवढेच घ्यायचं. त्यामुळे फक्त एकच ऍप्लिकेशन नाहीये, वेगवेगळ्या अच्छा, भागावरती अच्छा. वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, बरं. म्हणजे कपडे आहेत. ओके, ओके. मग वेस्ट बेल्ट घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला आता एक 15-20 दिवसापूर्वी मेसेज केला की मेधाताई, खूप धन्यवाद, माझ्या मुलीला आता 7वा महिना आहे आणि तुमचा वेस्ट बेल्ट इतकं सुंदर काम केलंय की ती आता काही तिच्या फिजिओथेरपीच्या केसेस करायला पण बाहेर जाते. अरे वा. हा आनंदाचा क्षण आहे. प्रेग्नन्सी मध्ये पण त्याला काही प्रॉब्लेम नाही? काही नाही, उलट प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा आपण बायोसिरेमिक वापरतो. हो, बरं. तर असं हे बायोसिरेमिक आहे. ग्रेट. आणि वेगळंच आहे शास्त्र. हो, पण खरंच मग खूप याची छान आहे. माहिती नाहीये खूप नाही, लोकांना. कसं हे माउथ पब्लिसिटी म्हणणंच म्हणजे आपण सांगतो, कारण हे जर मार्केटमध्ये आलं तर म्हणजे असं आहेच ना, हे प्रूव्हन आहे की मार्केटमध्ये आल्यावर त्याची ही किंमत राहणार नाही. नाही Maybe. नाही, पण म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत आहे, पोहोचवण्यासाठी खूप मार्केटमध्ये येणं लोकांच्या गरजेचंच आहे पर्यंत, ना. हो, खूप लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं. तर मला हो. माहिती नाही ह्याच्यामध्ये ज्यांनी हे आणलेलं आहे त्यांचे हम्म. काय विचार आहेत. तर हे थोड्याफार प्रमाणामध्ये सत्य आहे की मार्केटमध्ये जर ते- रेग्युलर मिळायला लागलं तर मे बी बायोसिरेमिक एवढं प्युअर राहणार पण नाही. हा, इथली वाळू टाकून बस. आय डोंट नो. म्हणजे काय कळतंय, हा. कारण वरनं काहीच कळत नाही. हा, म्हणजे आपण नाही त्याच्यावरती काही भाष्य करू शकत हम्म. की का नाही. ही मग ते त्यांची हे system प्रॉडक्ट आहे. तिकडनं येतात का? नासा आणि मलेशियावरून मलेशियावरनं येतात. येतात. मलेशिया मॅन्युफॅक्चरिंग तिकडे होतं. मॅन्युफॅक्चरिंग तिकडे, तर मग भारतात येत. आणि मग वेगळी थेरपी आहे. वेगळी आपण therapy याच्यावर एक वेगळा मे बी पॉडकास्ट होऊ हो शकेल. हो, नक्की नक्की पूर्ण पॉडकास्ट मोठं होऊ शकेल, सविस्तर कारण बोलू aware त्याच्यामध्ये. आपण लोकांना करूया हो की हो, अगदीच. वेळीच लक्ष द्या तुम्ही खरंच आहे. स्वतःच्या हो ना. तब्येतीकडे. मग नाही वापरलं तरी एक माहिती असेल ना, तर एखाद्या गरजू व्यक्तीला जर त्याची खरंच गरज लागली तर ते पटकन आपल्याला सजेस्ट हो, करता हो, येतं. हो. खूप केसेस आहेत आमच्याकडे. म्हणजे मी केलेले आहेत, माझ्या सिनियर्स लोकांनी केलेले आहेत. बरोबर. त्यामुळे खूप छान समाधान मिळतं ग. आपण जेव्हा अरे माझ्या 10 गोळ्यांपैकी आता 2च गोळ्या राहिल्यात असं जेव्हा लोक सांगतात हो, तेव्हा हो. मला बरं वाटतंय. हो, अच्छा, कुठल्या कुठल्या आजारांवर हे काम करतं? सगळ्या आजारांवरती हे काम करतं आणि निरोगी लोकांवरती सगळ्यात जास्त काम करतं. मग काय उपयोग? नाही, म्हणजे निरोगी लोकांनी जेव्हा वापरायला, निरोगी म्हणजे तुम्हाला वाटतं आता निरोगी आहात, पण काही व्हायला लागल्यावर जेव्हा रिपोर्ट्स काढतात तेव्हा समजतं अरे आपल्याला हे काही महिन्यांपूर्वीच चालू झालेलं आहे. हो, अच्छा अच्छा. असं ते आहे. त्याचं सगळं गणित आणि व्याख्याच वेगळी होती. बरं. आपण आता तुझ्या अजून एका वेगळ्या करिअरकडे जाऊ. नक्की. गुरुकुल स्कूलमधील कल्चरल टीचर म्हणून हं. आणि नंतर गप्पांगण या माध्यमातून 5 ते 16 वयोगटातल्या मुलांना थिएटरद्वारे संस्कार, व्यक्तिमत्व विकास शिकवताना आजच्या पिढीकरता तुझ्या पुढे सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं तुला? मला लहान मुलांचं वाटतं. कारण आधी लहान मुलांच्या आधी मी तुला सांगते की मी आरोग्य हे मानसिक असतं आणि शारीरिक असतं. हो. डायबेटीसमध्ये सुद्धा तुम्हाला तात्पुरता डायबेटीस लागतो. म्हणजे हो. तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल तर हो. स्ट्रेस स्ट्रेस डायबिटीस म्हणून असतो. हो की नाही? हो, हो. तर इतकं मनाचं घट्ट रिलेशन आपल्या शरीराशी आहे. हो. मग आता तर मेजर लहान मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत. हम्म. कारण आई वडिलांना वेळ नाहीये, त्यांना इच्छा नाही. इच्छा सगळ्या आई वडिलांना आपली मुलं छान असावीत असं अशी हे असतेच. नक्कीच असतं, बरोबर पण आहे. समहाऊ वेळ देऊ शकत नाहीत. आपण फॅमिलीमध्ये सुद्धा आजी आजोबा असतीलच असं नाही, किंवा आउट ऑफ इंडिया पण राहणारे लोक हम्म. खूप आहेत. तर ह्या लहान मुलांची जडणघडण हम्म. अतिशय उत्तम रीतीने करणं फार मोठी काळाची गरज आहे. खरंच आहे. खरंच आहे. तर ती म्हणजे- देशाची आपली नवी पिढी चांगली तयार होईल ना. हो असं. हो. कारण मोबाईल आता तू बघितलंस ना, तर आई वडिलांना वेळ नाही असं म्हटलं ना तरी हॉटेलमध्ये इकडे तिकडे जेव्हा आई वडील मुलांना घेऊन जातात
तेव्हा मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतात, सगळे मोबाईलमध्येच बघत सगळे असतात. मोबाईलमध्ये गप्पा बघत कोणी असतात. मारत नाही. गप्पा कोणी मारतच नाही. आणि अहो, तुमच्या ब्रेनला खाद्य मिळण्यासाठी, आरोग्य पूर्णता मिळण्यासाठी तुमचं कळकळून वाचणं, एकमेकांच्या बरोबर गप्पा मारणं, एकमेकांच्या बरोबर सुखदुःख खरंय. तुम्ही व्यक्त होणं आणि त्याच्यामध्ये मार्ग मिळणं, म्हणूनच माणसाला बोलण्याची कपॅसिटी दिली आहे ना, खरंय. व्यक्त होणं. व्यक्त होणं. मी सांगू का, मानवजात सोडून बाकीची सगळी जीवसृष्टी निसर्गाने घालून दिलेल्या नियमांवरती चालते. आपणच ते नियमाच्या विरोधात पोहतोय, म्हणून आपल्यालाच त्रास होतोय. खरं आहे. खरं आहे अगदी. त्यामुळे लहान मुलांच्या बरोबर खूप मजा येते, खूप मजा येते काम करायला. हम्म. आणि तुला गंमत सांगू का, गुरुकुलमध्ये मी 3rd, 4th आणि 5th हा. माझ्याकडे होते क्लासेस. अच्छा अच्छा. आणि ECAचा त्यांचा लास्ट पिरियड असायचा ना, तर सबंध दिवसभर अभ्यास करून, म्हणजे शाळेच्या वेळात अभ्यास करून दमलेली असायची, कंटाळलेली असायची. हो. माझ्या थिएटर पिरियडला खरोखरी मुलं लोळायची. मी म्हणायची लोळा. आणि मग मी काही कॅची असं सुरुवात केली, हम्म. स्टोरी सांगायला किंवा एखादा सब्जेक्ट द्यायची, मग त्याच्यावरती एखादं छोटंसं नाटक बसून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा पण होता, आणि संस्कार आणि मॅनेजमेंट. हा. आता तू म्हणशील लहान मुलांना कसली आली मॅनेजमेंट आहे. मी तुला गंमत सांगू का, आपली मॅनेजमेंट म्हणून करिअर जेव्हा निवडतात ना, तर लहानपणीच ते शिकलेलं असेल ना, तर हम्म. त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतात. म्हणजे मी मुलांना शाळेतनं आल्यानंतर किंवा शाळेत जायच्या आधी हम्म. त्यांचे कॉस्ट्युम्स, म्हणजे युनिफॉर्म्स त्यांनी नीट कसे ठेवायचे, हो हो. त्याच्यानंतर Organize कसं ऑर्गनाईज करायचं. सगळं कसं करायचं, टाइम किती महत्वाचा आहे. तुम्ही जर 10ला टाइम दिलेला असेल एखाद्याला, तर हम्म. तुम्ही कुठल्या सिटीमध्ये आहात, हो. तिथे ट्रॅफिकचं गणित 10 वाजता किती असेल, हे नियोजन करून तुम्ही निघा. मग एखाद्याच काही आता परवाचा 3 दिवस जो ब्लॉक हो होता, ना. त्याला आपण नाही काही करू शकत. पण ही मॅनेजमेंट आणि हम्म. संस्कार, मुख्य म्हणजे ना, संस्कारांमध्ये मला काय वाटतं माहितीये का भाग्यश्री, तुम्ही चुका करा, आपण पण करतो अजूनही, सॉरी म्हणता आलं पाहिजे, चूक हा. मान्य ते करता सगळ्यात आली पाहिजे. महत्वाचं. येस, चूक मान्य करणं. चूक मान्य करणं. आणि त्याच्यामुळे तुम्ही अजून पुढे जाता आयुष्यात. हम्म. हे लहान आणि मुलांना अपयश पचवणं, मानापमान पचवणं, खूप हे खूप खूप महत्वाचं खूप असतं. आणि नाही पहिला नंबर आला, सो व्हॉट, कॉम्पिटिशन मध्ये तर उतरलात तुम्ही, कुठेतरी तो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला. खरं आहे. आणि आई वडिलांनी पण सॉरी म्हटलं पाहिजे. मी हम्म. म्हणते अजूनही, माझ्या नातवाला पण म्हणते, सॉरी बेटा, माझं चुकलं. काही हरकत नाहीये हो ना. हो त्याच्यामध्ये. ना. खरं तर आहे. हे अगदीच. थोडंसं वातावरण जर अजून छान प्रत्येक घरामध्ये हम्म. झालं ना, हम्म. ते छान वाटेल. आणि तू जे मला तरुणांसाठी विचारलं ना, माझ्या नेहमी मनात काय येतं माहितीये, जे छान शिकलेली तरुण मुलं आहेत किंवा संस्कारक्षम मुलं आहेत ना, त्यांनी ना, ज्यांना शिक्षणाचं फार नाही मिळालेलं किंवा संस्कार पण नाही मिळालेले, एका तरुण मुलानी किंवा एका तरुण मुलीनी अशा एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला छान मित्रत्वाच्या नात्याने हे जर शिकवलं ना, तर मला नाही वाटत की रस्त्यावरती कोयता किंवा चाकू हो. मारला. कारण हे कुठेतरी त्यांच्याशी कुठेतरी सायकोलॉजिकल त्यांची जडणघडण नीट झालेली राग नसते, किंवा कुठेतरी असतो. राग कुठेतरी असतो, आणि विचित्र वेगळ्या मार्गाने विचार करतात की आपल्याला हे मिळालं पाहिजे, पण हम्म. हे मिळवा ना, हो ह्याची ना. गरज आहे. खरं हे आहे. कोणीतरी जर केलं तर मला वाटतं सगळं कमी होईल की नाही ग प्रमाण. अगदी अगदी खरंच. त्याच्यासाठी प्रश्नच मोबाईल नाही. बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. ते सगळ्यात पण महत्वाचं आहे. पण जरी मोबाईल बाजूला ठेवला ना, तरी आता हे सगळं वाढल्यामुळेच पॉडकास्ट चाललाय. आणि हाच पॉडकास्ट मोबाईलवरच बघणार आहे. मोबाईलवरतीच बघणार आहेत लोक. असो. तर तू गेल्या 2 वर्षांपासून मुलांवर सुद्धा जे संस्कार हो, हे करते, तर ते संस्कार करणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच त्यांचे आई वडील असतील, हो, आजी हो, आजोबा हो. असतील, यांच्याशी सुद्धा संवाद साधणं तितकंच महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. आणि ते केल्यावरच ते मुलांवर पुढे संस्कार होणार आहेत. हो, हो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंबाकडून किंवा आजी आजोबा असतील किंवा यांनी काय बदलणं आवश्यक आहे असं वाटतं तुला? मी ना ह्याच्यावरती गप्पांगण नावाचा एक खूप छान प्रोग्राम सुरू केलेला आहे. अजून बरं. तो खूप पुढे नाही गेलेला, बरं हळूहळू बरं. जाईल. हो. रोपटं लावलेलं आहे त्याचं. तर गप्पांगण म्हणजे काय, आता काही मुलांचे प्रॉब्लेम्स असतील ना, तर डायरेक्ट काउन्सिलरकडे जातात. हा, हो हो हा, हो. ते बसून फक्त 4 वाक्य सांगतात. त्यांचं काम तर खूप महत्वाचं आहे डेफिनेटली. पण आता 4 पेरेंट्स बसलेत, मी बसलेली आहे. मग त्या पेरेंट्सच्या बरोबर एकमेकांच्या बरोबर ते शेअर करतात की अरे, माझ्या मुलामध्ये ना हे प्रॉब्लेम, मोबाईलच घेऊन बसतो, तो ऐकतच नाही, किंवा तो असंच करतो, तो ह्याच भाज्या खात नाही.
मग ते एकमेकांच्याकडनं आलं ना, की माझ्या अनुभवानुसार, माझ्या ह्याच्यानुसार मी त्यांना सोल्युशन देते. आणि आपण तर थिएटर पर्सनच, आपण लेखिका पण आहोत. त्यामुळे आपल्याला ते लिखाणाच्या माध्यमातून पण सांगता येतं. म्हणजे लिखाण आपण करतो पेपरवरती, पण ते बोली भाषेमध्ये आपण जर त्यांना हो. सांगितलं, की हो. तुम्ही मुलांशी कम्युनिकेट कसं करा. हा, तेही मुलांच्या महत्वाचं आहे. मनात हम्म, उतरा. हम्म. आणि तुमच्या घरामध्ये गप्पांगणमधनं फार मोठी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, की जर तुम्ही मुलांना घरी आल्यानंतर 10 मिनिटं वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना सवय लावा, की सकाळपासून आतापर्यंत काय काय झालं, काय काय प्रॉब्लेम्स आले, काय चांगलं झालं. म्हणजे त्या मुलांना आपलं घर हेच महत्वाचं आहे. हो ना. आणि तो विश्वास निर्माण होईल. त्यामुळे घराची ओढ निर्माण होईल, की माझे आई वडीलच मला समजून घेत आहेत. खरंय. त्यामुळे कुठल्याही चुका केल्या, काहीही गैर झालं तर पहिल्या आई वडिलांनी येऊन सांगायचं. हम्म. आणि मग ते सल्ला देतील आणि मग त्याच्यावरती मार्ग निघेल. हा आत्मविश्वास त्यांना येईल. हे गप्पांच्या माध्यमातून आई वडिलांच्या बरोबर गप्पा मारत त्यांना सोल्युशन देते. हम्म. आता मी तुला सांगते, इतकं एक छोटंसं उदाहरण देते, की फॅशन या नावाखाली किती कपडे असतात. हो. मग ते कपाट लावलं पण जात नाही. असं कपाट उघडलं की बदा 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 कपडे आणि त्याची आपण मजा पण घेतो. ती घेतली पण पाहिजे. पण मग खरंच तुमच्या मुलाला गरज आहे का एवढ्या कपड्यांची? ज्यांना कपडे मिळत नाहीत त्या मुलांच्यापर्यंत त्यांना पोचवा ना. मग कुठे थांबवायचं? आणि आता मी तर लॉस्ट अँड फाउंड हा एक प्रकार शाळांमध्ये आहे. हो. हो. हा हो. म्हणजे शाळा सुटल्यानंतर ज्या तिथल्या हरवलेल्या वस्तू हरवलेल्या किंवा गोष्टी सापडलेल्या असतात, गोष्टी सापडलेल्या गोष्टी ठेवतात असतात, तिथे. मुलं विसरून हो, जातात. विसरून त्या जातात. खोलीमध्ये तुला खोटं वाटेल बापरे, तुडुंब भरलेली असते खोली. हो का? वॉटर बॉटल्स, लंच बॉक्स, काय वाटेल ते स्वेटर सगळं असतं. अरे बापरे. अगदी शूज आणि सॉक्स सुद्धा मी लॉस्ट अँड फाउंड मध्ये बघितलेलं. याचं काय कारण आहे माहितीये का, की आज जर सॉक्स हरवला असेल किंवा शूज हरवला असेल ना, तर पेरेंट्सना दुसऱ्या दिवशी त्याच्याशिवाय मुलांना शाळेत घेतलं जात नाही. त्यामुळे ऑनलाईन पटकन ऑर्डर करतात. हम्म. म्हणजे चूक आहे का कोणाची तर नाही, पण मुलांना हीच मी शिस्त लावते. लास्ट पिरियडला मुलं जेव्हा बाहेर क्लासरूम मधनं पडतात ना, मी मुलांना विचारते, आज सकाळी काय काय आणलं होतं? वॉटर बॉटल, टिफिन, स्वेटर, थंडीच्या ह्याच्यामध्ये, पावसाळ्याच्या ह्याच्यात रेनकोट. मग बघा बरं आहे का सगळं? मॅम आमची कंपोस्ट नाही, मॅम असं नाही. थांबा. कारण ECAचे आमचे क्लासरूम्स वेगळे असतात. कधी त्यांच्याच क्लासरूममध्ये असं नव्हतं. अच्छा. जा, वर जा, कुठे आहे बघा, हो. आणा आणि मग जा घरी. ही सवय लावणं ही गरजेचं सवय आहे. लावणं गरजेचं आहे. आपल्या वस्तूवरती आपण जीव लावणं आपण म्हणतो. आपल्या खरंय, हातनं एखादी खरंय. पेन हरवलं तरी तरी आपल्याला असं नको, खरंच हळहळ कसं तरी वाटायची. होतं. आणि आता त्यांना हो ना. इझी मिळतं कारण हा. पेरेंट्सची पण ती किंमत गरज राहिली आहे. नाहीये ग हा आता. म्हणजे किंमत राहिली नाहीये, ती मग किंमत कोणी द्यायला पाहिजे? हो. घरातल्याच लोकांनी ना. ती सवय तर लावणं ती गरजेचं सवय आहे. लावणं, की शाळेत सगळं नेले ते सगळं परत आणायचं. अगदी. छोट्या छोट्या गोष्टीतनं होतं. आणि मी गंमत करते, की मोबाईलमध्ये डोकून बसल्यामुळे हल्ली चष्म्याचं पण प्रमाण खूप हो वाढलेलं ना. आहे. हो ना. तर मी काय करते, लावते जाड भिंगाचा चष्मा. वर्कशॉप्स पण तू मी लाव, घेते ना. स्वतः लावतेस? नाही, मुलांना लावते. वर्कशॉप मध्ये मी खरोखरी जाड भिंगाचा चष्मा लावते. हा. चला आता 5 मिनिटं असंच बसायचं. आई गो. त्या त्यातनं त्यांना काही चष्म्यामध्ये दिसत हार्मफुल नसेल. काही नसतं, हार्मफुल काही नसतं. मग मॅम इथे दुखायला लागलं. मग ते हो. मोबाईल डोकवतो ना, मग असा चष्मा लागलाय तर तुला कायम असा चष्मा आई ग. आणखीन वाढत जाईल तो नंबर. चालेल की तुला आवडेल का? नको नको मॅम. मग आपण थोडा स्क्रीन टाइम कमी करूया का? मग आपण गप्पा मारूया का? असं मुलांच्या मनात जे शिरणं म्हणतात ना, आई ग. हा. ते त्यांची त्यांनीच. नस पकडता आली पाहिजे. जसं आपण कॅरेक्टरची नस पकडतो खरंय, खरंय. तशी ती नस पकडता आली पाहिजे. क्या बात माझ्या आहे. बाजूने मी खूप प्रयत्न करते. खूपच चांगले हो, प्रयत्न आहेत हे. हो. आणि आणि तुला सकारात्मक आहेत हो. सगळे पुन्हा. आणि गप्पांगण मी जेव्हा सुरू केलं तेव्हा पेरेंट्ससाठी, आई वडिलांसाठी केलं होतं. पण मला ते वाचल्यानंतर अनेक आजी आजोबांचे काय फोन आले माहिती भाग्यश्री, की अहो मॅडम तुम्ही काय फक्त आई वडिलांना सांगताय, अहो आम्हाला नातवंड सांभाळावे लागतात. मग 3 पिढ्यांमधल्या अंतराला आम्हाला सामोरं जावं लागतं. हो. आम्हालाही सांगा कसं त्यांच्याशी डील करायचं. असं पण पण आहे. त्याच्याच बरोबर म्हणजे तू आता शुभंकरोती असेल, सांजवत हो, असेल, हो, हो. आरत्या असतील, हो. यांच्या माध्यमातून सुद्धा संस्कार करते. त्याच्यावर करण्यात भर देतेस त्याच्यावर. हो. तर याच्यामुळे म्हणजे आता हा गेले किती दिवस तू हा उपक्रम राबवतेस, हो. त्याच्यामुळे पालक असतील किंवा मुलं असतील त्यांच्या मानसिकतेत तुला काय फरक जाणवला? हो. आता कोविडच्या वेळेस ना मानसिकताच खूप खालवली होती आणि हो. त्याच्यामुळे सुद्धा शरीरावरती परिणाम झाले होते. हो. तर तेव्हा माझ्या मनात आलं,
की अरे आपण आपलं लहानपण आठवूया ना आपण. संध्याकाळी 7च्या आत घरात याची चेष्टा हो, पण हो, होते. पण हो. ते चांगलं कशा अर्थाने आहे, की ती जी वेळ असते ना ती सांज वेळ म्हणतो आपण. सांज वेळ. तेव्हा मानसिक एक हुरहुर असते आणि तेव्हा बघ कितीही यंगस्टर्स बाहेर असले ना तरी त्यांना अशी घराची ओढ वाटते, की अरे आपण कधी घरी जाऊ. मग तेव्हा आपण देवापुढे दिवा लावून शांत बसून 2 मिनिटं शांत बसून ती एनर्जी आपण घेतो आणि तो आत्मविश्वास घेतो. ते कातर वेळ ती हो, जाण्यासाठी हो. आपण तो विश्वास घेतो. तर मग कोविडच्या वेळेस माझ्या मनात आलं, की अरे आपल्या रामरक्षेमध्ये किती ताकद आहे. हो, खरंय. मग रामरक्षा सुद्धा बरेच लोकांना माहिती नाहीये. मग कोविडच्या वेळेस मनात आलं की करायचं ह्याप्रमाणे मी लगेच चालू केलं ऑनलाईन. ऑनलाईन. तेव्हा हो, म्हणून ह्या त्यावेळेला सगळ्या माध्यमांना प्रत्यक्ष धन्यवाद देते, शक्यच नव्हतं. की तेव्हा ऑनलाईन सुरू केलं आणि खूप त्याला यश चांगलं आलं. बरोबर संध्याकाळी 7 वाजता ती आम्ही शुभम करोतीची लिंक ओपन करतो. फक्त 40 मिनिटाची Zoom वरती अजूनही असते. चालू आहे? अजूनही आज तागायत. आणि तुला खोटं वाटेल आम्ही इतक्या लोकांना लिंक पाठवलीये. काही लोक कधीतरी जॉईन होतात. पण आमची एक फॅमिली म्हणतो आता शुभम करोतीची, ती 12-13च लोक, त्याच्यामध्ये लहान मुलं पण आहेत, हम्म. मोठी लोक पण आहेत. इंदोरवरनं जॉईन करणारे आहेत, बरं. मुंबईवरनं जॉईन करणारे आहेत. अरे वा. आणि बरोबर 7 वाजता ती लिंक ओपन करतो. ती फ्री ऑफ कॉस्ट असते. आणि अच्छा. त्याच्यामुळे आत्ताच एक जस्ट म्हणजे तुला सांगते की माझ्याबरोबर सांजवात शुभम करोतीमध्ये हा. एक थोडीशी मतिमंद म्हणजे का? मुलगी आहे. बरं. पण ती यायला लागल्यापासून तिच्या डोळ्यांमध्ये फरक पडलाय, तिच्या एक्सप्रेशन मध्ये फरक पडलाय. अरे वा. आम्ही स्वामींचा तारक मंत्र पण घेतो, आमचा प्रोटोकॉल आहे सगळा तो. बर तर बर. ती असले की तारक मंत्र तीच घेते आणि तिच्या बरं. उच्चारांमध्ये पण आम्हाला फरक वाटायला लागला. अरे वा. त्यामुळे मला खूप केवढं समाधान छान फरक, वाटतं. म्हणजे हो, चांगलं आहे ना हे. हो, हो. आणि आता त्यातलंच एक पुढचं पाऊल उचललंय की 20 मिनिटाची आम्ही लिंक तयार केली. बर. म्हणजे पहिल्यांदा ओमकार, शुभम करोती, भीमरूपी, रामरक्षा आणि गणपतीची आरती. ती 20 मिनिटाची लिंक आम्ही लोकांना आव्हान करतोय की आम्ही तयार केले. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार. तुम्ही पेनड्राईव्ह वरती घ्या, सगळ्या देवळांमध्ये, सार्वजनिक बागांच्या मध्ये, हो, मोठ्या हो. सोसायट्यांमध्ये लावा. खरं. म्हणजे आता एखाद्या देवळात स्पीकरवरती लावा. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या कानावर जेव्हा पडणं तरी रामरक्षा पुष्कळ पडेल, येते. अरे हे खूप छान आहे, हो ना. आई मग ते काय ग आहे ते चांगलं वाटतंय. तर त्याच्यामधनं आता खरं. माझं आमच्याकडे बडोद्याला लग्न होतं, तर माझी अमेरिकेला नणंद असते. तर तिने मला सांगितलं, मेधाबाईंनी मला तुला अशी 2 मिनिटं बोलायचंय, मी बघ तुला दाखवते मी काय करते. म्हटलं काय करतेस? तर सांजवातची लिंक तिला गेली होती, अच्छा. 20 मिनिटाची जी केली. ओके. ती म्हणली, तिचं तर अमेरिकन आहेत तिचे मिस्टर, आणि जी तिची आता बेबी आहे 6-7 वर्षाची, तिला रामरक्षा यायला लागली. अरे वा. आणि माझी नणंद म्हणली, मेधाबाईंनी तुला खोटं वाटेल, मी रामरक्षा शिकलेली नव्हते, पण माझी आता पाठ झालेली आहे रामरक्षा. बरं. वा. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं की हे त्यांचं देणं आहे, स्वामींचं देणं आहे. मी कोणीच नाहीये ग. वा. हे मनात येतं आणि मी करते आणि त्याला खरंच यश आहे. येतं. यश येतं हे यश महत्वाचं. येतं. आणि हो. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतंय हो, हे खरंच खूप आहे. महत्वाचं आहे ना. खूप महत्वाचं तेच म्हणजे तुझं आता कला असेल, अध्यात्म असेल, विज्ञान असेल, समाजकार्य असेल, संस्कार तू मुलांवर करतेस, तर या सगळ्या म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे म्हणजे तू करतेस ते मुलांकरता करतेस, पालकांकरता, ह्यांच्याकरता करतेस. तर त्या सगळ्यांना तुला आता जाता संदेश काय द्यावासा वाटेल? हा, एकतर मी संदेश देण्यासाठी एवढी मोठी नाही, अनुभव म्हणशील तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आनंदी राहा रे. मनात जे काय चाललंय तुमच्या ना ते बोला, कुणाशी तरी बोला, आणि थोडा वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून, किंवा काय जे आपलं आयुष्य आहे ना, घर पहिलं असायला पाहिजे तुमच्यासाठी. खरंच आहे. घरातली आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा ह्यांच्याशी मोकळेपणाने बोला, कारण आजी आजोबांना पण तरुणींची गरज असते. हो. आणि तसंच तरुणांना पण आपल्या आजी आजोबांची गरज असते. अगदीच. तर खरंय. हे देणं जे आपल्याला ते दिलंय गिव्ह ना, अँड टेक असतं हो, हो. दोन्हीकडनं. तर ते तुम्ही खूप डेव्हलप करा. खूप घडामोडी त्याच्यामुळे खूप चांगल्या तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि नैराश्य हे कुटुंब तुमच्या एकत्र राहायला त्याची हो. मदत होते. खूप अगदी. खूप आणि असतं. कुटुंब पहिलं असतं, कुटुंब व्यवस्था पहिली असते. खरंय, खरंय. तर अगदीच. ह्याच्यासाठी मुलांच्या बरोबर पण तरुणांच्या बरोबर पण मला कम्युनिकेट करायला खूप आवडेल. आणि जाता जाता एक छान सांगते की मी 2019 सालापासून लाईव्ह आरत्या म्हणायचं, म्हणजे बरं. गणपती महोत्सवात, महाशिवरात्रात, ओके, ओके. नवरात्रामध्ये हं. वेगवेगळ्या आरत्या असायच्या. आणि जिथे गणपती उत्सव साजरे केले जातात, म्हणजे म्हणजे सार्वजनिक. महोत्सव सार्वजनिक हं. सगळीकडे, तिथे आम्ही जाऊन म्हणायचो. बरं. आता त्याच्या पुढचं म्हणजे ह्याच्यात काय संस्कार आले.
आणि देवापाशी लीन तुम्ही ना त्याला आतून अंतर्मनात ना हाक मारली ना तर तुलाही अनुभव असेल की डेफिनेटली ती शक्ती आपल्याला तारते. हा शब्दच करेक्ट हो. आहे. पण तुम्ही त्याला अर्थ हाक मारली पाहिजे. बरोबर. तर ते काहीतरी देण्याचा प्रयत्न करते. तर 19 मार्च गुढीपाडव्याला मी अर्पण नाव आहे त्याचं. हम्म, अर्पण हम्म. एक कलाविष्कार ह्या माध्यमातनं मी त्याचे स्टेज परफॉर्मन्स सुरू करते आहे. अरे वा. आणि त्याच्यात लहान मुलं पण आहेत, मोठी लोक पण आहेत. ते काय आणि- साधारण या कार्यक्रमाचं स्वरूप आहे? या कार्यक्रमाचं स्वरूप आरत्या आणि स्तोत्र हा. हेच आहे. आणि देवदेवतांच्या आरत्या स्तोत्र लाईव्ह गाणार आहेत. आणि लाईव्ह काही आरत्या आणि स्तोत्रांवरती मुलं पण कोरिओग्राफी आहे मुलांची. हम्म. मुलंच गाणार आहेत, मुलंच कोरिओग्राफी आहे. म्हणजे बरं. मुलांचा डान्स पण आहे, अरे मुलं वा. गाणारी पण आहेत. वा. तसंच मोठ्या लोकांचं म्हणजे जोगवा आहे, गोंधळ आहे. बरं. ओके. त्याच्यानंतर आपलं घालीन लोटांगण आहे. हे असं वा. संपूर्ण एक 2.5 तासाचा प्रोग्राम मी आता 2.5 करते. तासाचं आहे? 2.5 अरे वा. तासाचा आणि program. किती मुलं आहेत Interval त्याच्यामध्ये? सकट 2.5 तासाचा. किती मुलं? साधारण 10-12 मुलं अच्छा. आहेत. म्हणजे 10-12 मुलं कुठल्या गाणारी. वयोगटातली? 7 ते 14 अच्छा. म्हणजे आणि मोठी लोक पण आहेत. मुलांचा 2च परफॉर्मन्स आहे. अच्छा. पण मोठ्या लोकांचे पण परफॉर्मन्स आहेत. पण ना ह्याच्यामध्ये मी फक्त मराठी नाही तर हिंदी, पंजाबी, गुजराती, त्याच्यानंतर बंगाली असं बरं. सगळ्या सगळ्या ओके. अरे वा. सगळ्या सर्व समावेशक. आपल्या भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात बरं. तितक्या सगळ्या नाही. पण त्यातल्या ज्या मला मिळालेल्या आहेत तर ते गायक पण दमदार आहेत, नावाजलेले आहेत सगळे. आणि सगळ्यांचं आणि लाईव्ह परफॉर्मन्स. लाईव्ह परफॉर्मन्स वा. कुठे रेकॉर्डेड काहीही नाही. ऍब्सोल्युटली. खूप छान. तर मी सगळ्यांना असं पहिला प्रयोग कधी नम्र 19 तारखेला आहे का? निवेदन करीन. 19 19 मार्च गुढीपाडवा आपल्या 3.5 अरे मुहूर्तामधला वा. एक महत्वाचा छान मुहूर्त छान आहे. छान. तर सगळ्यांनी कार्यक्रमाला कुठे जरूर आणि? या. भरतनाट्य मंदिरमध्ये 5 ते 8 आहे. अच्छा. आणि येस, आणि त्यातनं अरे ही पण आरती छान आहे. म्हणजे जसं गाण्याची चाल आपल्याला एक ताल धरायला लावते किंवा हो. गाणं गुणगुणावंसं वाटतं. हो. तसं आरत्या पण किती छान आहेत ना. हो. असं लहान मुलांनाही वाटेल, मोठ्या लोकांनाही वाटेल. आणि हे म्हटलं पाहिजे, हे आपल्याला माहीत झालं पाहिजे, हो. असं इंटेन्शन हो. आहे वा. त्याच्यामध्ये. खूप छान. खूप छान. येस, तर इतकी त्यालाही सुंदर सगळ्यांनी यावं माहिती असं. मिळालीस, दिलीस तू. Yes. खरं छान. आणि तुझ्या ह्या उपक्रमाला आणि हा तू कंटिन्यू करणार आहेस पुढे? हो, पुढे हा. कंटिन्यू करा. त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा पहिलं म्हणजे. आणि आज तू इथे आवर्जून आलीस रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला. आणि सगळ्या काय म्हणतात ते तुझ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल, पुरुषांच्या स्वयंपाकाबद्दल, बायोसिरॅमिक थेरपीबद्दल. एक 2 सेकंदात सांगू पुरुषांचा स्वयंपाक या हा, बोल बोल. कारण ना बाई जी आहे, स्त्री जी आहे ना घरातली, तिचा हक्क स्वयंपाकघरावर असतो. बाकीच्या सगळ्या, ही माझी बेडरूम आहे, ही माझी स्पेस आहे, पण स्वयंपाकघर का नाही? ज्या खाण्यावरती आपण जगतो त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव करताच कामा नये. हो, आता खाणं सगळ्यांनाच काळाची लागतं गरज ना. असं नाही. आणि ना ते तुम्हाला जीवनामध्ये आनंद मिळवून देणारा तो प्लॅटफॉर्म आहे. हम्म. तर हे मला सगळ्या पुरुषांना अगदी, अगदी. अगदी मनापासून सांगावं असं खरंच वाटतं. हो, म्हणजे ते काय फक्त बायकांचीच मक्तेदारी आहे तसं किंवा नाहीये. मेल शोविनिझम दाखवण्याची काही तिथे तसं काही आवश्यकता नाही. नाहीये. म्हणजे खायला सगळ्यांनाच लागतं, हो, जेवायला सगळ्यांनाच लागतं. हो. मग करा ना तुम्ही आज आणि, जाऊन. हो, म्हणजे त्यातला एक अजून डीप विचार असा आहे की नवरा बायकोंना दोघांनी वेळ नसतो, पण दोघांनी मिळून एकत्र एक सिंपल खिचडी जरी केली ना, आपण तांदूळ मुगाची खिचडी मिळतो, तर त्यांना जो आनंद त्यातनं मिळणार आहे, त्यांचे बॉन्डिंग्स वाढतील, ते एकमेकांना वेळ देतील, तेव्हा गिव्ह अँड टेक करतील. आणि त्यातनं आपली विवाह संस्था कायम टिकून राहील असं वाटतं मला. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. छान सल्ला दिलास तरुण पिढीला आणि सगळ्यांना, विवाहितांना सुद्धा. तर खूप छान आणि खूप खूप धन्यवाद, तू आवर्जून वेळ काढून आलीस त्याबद्दल. हा, आता हे वेळ काढून येणं आहे ना, ते काही असं नसतं. आम्हाला वेळ हवाच असतो, कोणीतरी आमचा वेळ घ्यावा अरे आणि आम्हाला प्रेझेंट करावं. त्यामुळे भाग्यश्री तुझं खूप मनापासून कौतुक आहे. अरे थँक्यू की तू सो एक मच. खूप नाही, छान आम्हाला काम सुद्धा करतेयस. असे तुझ्यासारखे व्हर्सटाईल पर्सनॅलिटीज लागतात ना पॉडकास्टवर यायला. हो हो हो. आणि भाग्यश्री विषयी मला सांगायला आवडेल, तिच्यात सगळं आहे. पण एक गुण मी तुम्हाला सांगते, कधी ना माणसाने दुसऱ्या माणसाला ऍप्रिशिएट करणं, त्याचं काहीतरी चांगले गुण आत्मसात आपण करायला पाहिजेत. आणि त्याला एक छान सांगितलं की आपण हेरणं आणि त्याला सांगणं, हे भाग्यश्रीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. अरे त्यामुळे आमची खूप छान मैत्री आहे आणि दिलखुलास हसणं हे आमच्या मैत्रीची हे टॅगलाईन महत्वाचं आहे.
टॅगलाईन आहे आमची ही. येस, थँक्यू सो मच. थँक्यू येस. मनापासून धन्यवाद भाग्यश्री बाय, तुला पण. रसिको हो, मला खात्री आहे तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडलेला असेल आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेधाविषयीचं ती जे काय बायोसेरेमिक थेरपी असेल किंवा त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती देऊ, तिचा कॉन्टॅक्ट नंबरही देऊ तिच्या परवानगीने. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. रसिका मोहिनी हा यूट्यूब चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.